नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या YouTube चॅनलमध्ये। ह्या लेक्चरमध्ये आपण आपल्या इतिहासाच्या अभ्यासामधले भारताचे व्हाईसरॉय यांचा आढावा घेणार आहोत। ठीक आहे, एक्झाम ओरिएंटेड जेवढे पॉइंट्स आपल्याला यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचे ते या ठिकाणी आपण डिटेलमध्ये ते एक्सप्लेन करूया आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया। ओके, बघा, भारताचे व्हाईसरॉय अभ्यासण्यापूर्वी आपण म्हणजे सर्वप्रथम या आधीच्या लेक्चर्समध्ये बघा बंगालचे जे गव्हर्नर आहेत त्यांचा आढावा घेतलेला आहे। त्यानंतर जे बंगालचे गव्हर्नर जनरल यांचं आणि भारताचे गव्हर्नर जनरल यांवर आपण ऑलरेडी लेक्चर्स अपलोड केलेले आहेत। ते तुम्ही नक्की बघून घ्या आणि हा लेक्चर सुद्धा तुम्ही पूर्ण बघा, कारण आयोग भारताच्या व्हाईसरॉय यांच्यावर वारंवार प्रश्न विचारतो, त्यांच्यामध्ये असणाऱ्या घडामोडी यावर आयोग प्रश्न विचारत असतो। म्हणून एक्झामच्या दृष्टीने आपल्याला हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे हे जे पॉइंट्स आहेत ते तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीने समजून घ्या आणि माझ्यासोबत तुम्ही ते नोट डाऊन सुद्धा करून घ्या, जेणेकरून तुम्ही लिहिताय आणि अटेंटिव्हली सेशन अटेंड करताना बऱ्यापैकी ह्या गोष्टी तुम्हाला ह्याच लेक्चरमध्ये लक्षात राहतील। ओके, आपण वन बाय वन हे भारताचे व्हाईसरॉय कव्हर करण्याला सुरुवात करूया। त्याच्या आधी म्हणजे बघा की 1857चा उठाव जो झाला, ओके, या 1857च्या उठावानंतर 1858 मध्ये भारत सरकारचा कायदा 1858 हा पास केला जातो। 1858 ला भारत सरकारचा कायदा आणि ह्या कायद्यानुसार जो भारताचा गव्हर्नर जनरल होता, तो आता भारताचा व्हाईसरॉय म्हणून ओळखला गेला। ओके, या कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसरॉय म्हणून ओळखला गेला। मग सर्वप्रथम जर आपल्याला विचारलं गेलं तर त्यावेळी म्हणजे ज्यावेळी हा कायदा आला आणि ह्याच्यानुसार भारताचं व्हाईसरॉय हे पद निर्माण केलं, शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, तर तो होता लॉर्ड कॅनिंग। ओके, लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि तोच सुद्धा भारताचा पहिला व्हाईसरॉय। ओके, लॉर्ड कॅनिंग हा बघा लक्षात घ्यायचं की भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता, तर लॉर्ड कॅनिंग। ठीक आहे, ह्यावेळी त्याचा कालावधी होता 1856 ते 1857। ओके, बघा लॉर्ड कॅनिंगचा कालावधी 1856 ते 1857 आणि लॉर्ड कॅनिंगचा व्हाईसरॉय म्हणूनचा कालावधी होता 1858 ते 1862। तर मग सर्वप्रथम आपण या भारताचा जो पहिला व्हाईसरॉय आहे लॉर्ड कॅनिंग यांच्या संदर्भात आढावा घेऊया, त्यांच्या कारकिर्दीतले महत्त्वाचे पॉइंट्स। ठीक आहे, ते आपण डिस्कस करू आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू। प्रयत्न नाही तर आपल्याला ते लक्षात राहिलेच पाहिजे। ओके, पहिला भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग। ओके, कालावधी आपण याचा लक्षात घेतला तर 1858 ते 1862 या वर्षात विशेषतः आपल्याला लॉर्ड कॅनिंगची कारकीर्द दिसते, तो भारताचा व्हाईसरॉय होता। वन बाय वन ह्याच्या संदर्भात आपण काही ऍक्ट करूया। तर बघा, या लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये सर्वात पहिला आपण बघायचं राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता। ओके, म्हणजे यापुढे भारताची जी संस्थाने आहेत ती खालसा केली जाणार नाही, वतने वगैरे त्या संदर्भात जी जाहीरनामा जो राणीने प्रसिद्ध केला होता, भारताच्या धर्मामध्ये ब्रिटिश हस्तक्षेप करणार नाही वगैरे वगैरे। तो राणीचा जाहीरनामा जो आहे 1 नोव्हेंबर 1858 ला प्रसिद्ध झाला। 1 नोव्हेंबर 1858 ला हा राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला। ही पहिली घटना आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची। त्याच्यानंतर दुसरी घटना या लॉर्ड कॅनिंगच्या संदर्भात लक्षात ठेवायची, ती म्हणजे व्हाईट म्युटिनी। ठीक आहे, बघा व्हाईट म्युटिनी बरोबर। जर आपल्याला विचारलं की व्हाईट म्युटिनी ही जी आहे कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडामध्ये झाली होती, तर ती लॉर्ड कॅनिंगच्या कालखंडामध्ये झाली होती। व्हाईट म्युटिनी ही जी आहे इंग्रज शिपायांच्या बंडासंबंधी आहे। याच्यामध्ये बघा इंग्रज शिपायांनी बंड केले होते, त्याला आपण म्हणतो व्हाईट म्युटिनी। आणि हे बंड कधी केलं होतं, तर
1859 मध्ये. ओके, मग 1859 मध्ये तो त्यावेळी व्हायसरॉय होता लॉर्ड कॅनिंग, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा, याच व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये 1861 चा काउन्सिल ऍक्ट पारित झाला होता. ओके, काउन्सिल ऍक्ट पारित करण्यात आला होता. त्यानंतर बघा आयपीसी 1960. ओके, आणि बघा सीआरपीसी क्रिमिनल प्रोसिजर कोड जो आहे सीआरपीसी जी हा 1861, हे दोन्ही सुद्धा आहेत. हे कधी तर लॉर्ड कॅनिंगच्या कालावधी झाले होते. आणि हा जो आयपीसी आहे हा कोणी तयार केला होता तर मॅकॉलेने तयार केला होता. ठीक आहे, इंडियन पिनल कोड कोणी तयार केला होता तर मॅकॉलेने तयार केला होता. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट घटना या लॉर्ड कॅनिंगच्या कारकिर्दीमध्ये ती म्हणजे 1861 साली एक कायदा आला, त्याचं नाव आहे इंडियन हायकोर्ट ऍक्ट. ओके, सो या ऍक्ट नुसार भारतामध्ये बघा उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. इंडियन हायकोर्ट ऍक्ट नुसार उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. ओके, सो सर्वप्रथम भारतामध्ये कोणती 3 उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं मुंबई, त्यानंतर मुंबई, मद्रास आणि कलकत्ता. मुंबई, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी सर्वप्रथम उच्च न्यायालयाची स्थापना झाली. सो त्या संदर्भातला जो 1861 चा इंडियन हायकोर्ट ऍक्ट आहे हा लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये पारित करण्यात आला होता. हे या ठिकाणी विशेषतः लक्षात ठेवायचं. आणि ह्या बघा यासाठी, या कायद्यासाठी किंवा या उच्च न्यायालयाच्या स्थापनेसाठी राणीची परवानगी, इंग्लंडच्या राणीची परवानगी कधी मिळाली असं जर आपल्याला विचारलं. ओके, सो ते सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. सो बघा 26 जुलै 1862 ला राणीची परवानगी मिळाली. बघा इंडियन हायकोर्ट ऍक्ट नुसार उच्च न्यायालयाच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली. बरोबर, मग हे कोणते मुंबई, मद्रास, कलकत्ता यासाठी राणीची परवानगी जी आहे ती 26 जुलै 1862 ला आली. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आणि याच लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये 1861 मध्ये प्रत्येक प्रांतात म्हणजे प्रत्येक प्रांत आणि प्रत्येक प्रांतामध्ये एक पोलीस खातं निर्माण करण्यात आले. ओके, सो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये जे बंगालमधील नीळ विद्रोह झालं, बंगालचं नीळ विद्रोह हे कोणाच्या कालावधीमध्ये झालं तर लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये झालं. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जर आपल्याला प्रश्न आयोगाने ह्याच्या गोष्टी विचारलेला आहे तर कॅनिंगला मदतीसाठी बघा कॅनिंगला मदतनीस म्हणून कोणत्या अर्थतज्ञाची नेमणूक केली होती असं जर आपल्याला प्रश्न पुन्हा विचारला. बघा मदतनीस म्हणून जेम्स विल्सन या अर्थतज्ञाची नेमणूक केली होती. हा एक अर्थतज्ञ होता. कोण तर जेम्स विल्सन हा कॅनिंगला मदत करण्यासाठी नेमला होता. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर यात बघा पुढचा जो आहे याच लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये 1859 मध्ये वेस्टलँडचा नियम करण्यात आला. वेस्टलँडचा नियम. ओके, सो वेस्टलँडचा नियम कोणाच्या कारकिर्दीत तयार झाला किंवा करण्यात आला तर लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये किंवा भारताच्या पहिल्या व्हाईसरॉयच्या कालावधीमध्ये. मग ह्याच्यामध्ये काय आलं, वेस्टलँडच्या नियमानुसार आसाम, निलगिरी येथील पडीक जमिनी गोऱ्या लोकांना कमी किमतीत दिल्या होत्या. त्या संदर्भात हा वेस्टलँडचा नियम आहे. ओके, आणि ह्याच लॉर्ड कॅनिंगच्याच कालावधीमध्ये जे नील दर्पण वृत्तपत्र आहे, ठीक आहे, नील दर्पणचे इंग्रजी भाषांतर करण्यात आले. ओके, नील दर्पणचे इंग्रजी भाषांतर करण्यात आले. आणि ते कोणी केलं बघा, कोणी केलं तर त्यावेळचा जो बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर होता. बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर, त्याचं नाव आहे ग्रांट.
ओके, या ग्रांटने नील दर्पणचं इंग्रजी भाषांतर केलं, ते सुद्धा ह्या व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये. बघा, सो लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय होता आणि त्या दृष्टीने आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि त्या संदर्भात या घटना इथे आपण लक्षात घेतल्या. ओके, मग ह्या कॅनिंग नंतर भारताचा दुसरा जो व्हाईसरॉय आला, बघा लॉर्ड कॅनिंग नंतर भारताचा दुसरा जो व्हाईसरॉय आला त्याचं नाव आहे लॉर्ड एल्गिन पहिला. ओके, सो लॉर्ड एल्गिन पहिला आपल्याला फक्त क्रोनॉलॉजी मध्ये लक्षात ठेवायचा की तो दुसरा भारताचा व्हाईसरॉय होता. याचा कालावधी 1 वर्षाचा होता, 1862 ते 1863. या कालावधीमध्ये लॉर्ड एल्गिन हा भारताचा व्हाईसरॉय झाला. तर ह्या कालावधीमध्ये वहाबी आंदोलन झाले होते. बघा, म्हणजे लॉर्ड एल्गिन जेव्हा भारताचा व्हाईसरॉय होता त्यावेळी वहाबी आंदोलन झाले होते, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा जो भारताचा व्हाईसरॉय आला, ओके, भारताचा थर्ड व्हाईसरॉय सर जॉन लॉरेन्स. सर जॉन लॉरेन्स हा भारताचा तिसरा व्हाईसरॉय बनून आला. त्याचा कालावधी होता 1864 ते 1849, म्हणजे जवळजवळ 5 वर्षाचा कालावधी हा सर जॉन लॉरेन्स या भारताच्या तिसऱ्या व्हाईसरॉयचा होता. या ठिकाणी हे आपण प्रामुख्याने सर्वप्रथम लक्षात ठेवायचं. मग याच्या कालावधीमध्ये कोणत्या कोणत्या घटना घडल्या, तर बघा, तर सर्वप्रथम पंजाब व अवध टेनन्सी ऍक्ट. ओके, पंजाब व अवध टेनन्सी ऍक्ट हा सर जॉन लॉरेन्स याच्या कालावधीमध्ये झाला आणि 1865 पर्यंत, बघा 1865 पर्यंतचे मुंबई त्यानंतर मद्रास व कलकत्ता, 1865 पर्यंत मुंबई या ठिकाणी जे हायकोर्ट आहेत म्हणजे उच्च न्यायालय यांची स्थापना पूर्ण झाली. ओके, स्थापना पूर्णपणे करण्यात आली कधी, 1865 पर्यंत. त्या संदर्भात जो कालावधी जो ऍक्ट होता, कायदा जो होता, तो लॉर्ड कॅनिंगच्या कारकिर्दीमध्ये जाहीर करण्यात आला होता आणि 1865 पर्यंत ह्या मुंबई उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय आणि कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर ह्याच्या संदर्भात पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे 1865 ला भूतान युद्ध झालं होतं. ठीक आहे, भूतान युद्ध कधी झालं, तर 1865 मध्ये भूतान युद्ध झालं होतं. ठीक आहे, या लक्षात आहे. त्यानंतर बघा महत्वाची घडामोडी या लॉरेन्स संदर्भात, तर लॉरेन्सने जलसिंचन खाते निर्माण केले. बघा, लॉरेन्सने जलसिंचन खाते याचं निर्माण करण्यात आलं. ठीक आहे, बघा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतामध्ये जलसिंचन खात्याची निर्मिती करण्यात आली, तर ती कोणी केली, तर जॉन लॉरेन्स यांनी केली होती. आणि या जलसिंचन खात्याचा प्रमुख कोणाला बनवण्यात आलं. ओके, जर आपल्याला विचारलं की या जलसिंचन खात्याचं प्रमुख कोणाला बनवण्यात आलं, तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं, रिचर्ड स्ट्रॉची. जलसिंचन खात्याचं नाव आहे रिचर्ड स्ट्रॅची. ओके, सो का जलसिंचन खाते निर्माण केले याची पार्श्वभूमी लक्षात घ्यायची असेल तर बघा 1866 मध्ये त्या ठिकाणी ओडिशामध्ये भीषण दुष्काळ पडला होता. ओडिशा याच्यामध्ये काय पडला होता, दुष्काळ पडला होता आणि त्याच्या संदर्भात जर आपण बघितलं तर ह्या सर जॉन लॉरेन्सने जलसिंचन खाते तयार केले होते. ठीक आहे, बघा, आणि मग हा जो 1866 चा ओडिशा मधला भीषण दुष्काळ तयार झाला होता, याच्यावर एक कमिशन नेमण्यात आलं होतं, म्हणजे एक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याचं नाव लक्षात ठेवायचं, ते म्हणजे फॅमिन कमिशन. ओके, बघा, तर 1866 ला ओडिशामध्ये जो दुष्काळ पडला त्याच्यावर कोणतं कमिशन, कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली होती, तर फॅमिन आयोग किंवा फॅमिन कमिशनची स्थापना करण्यात आली होती. आणि लॉरेन्सने मग काय केलं, तर जलसिंचन खातं तयार केलं. सो इतक्या घटना आपल्याला ह्या सर जॉन लॉरेन्स संदर्भात
लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आय होप की तुम्ही माझ्यासोबत हे सगळं नोट डाऊन करताय, कारण जेवढा तुम्ही आपण नोट डाऊन करणार, ओके, सो त्या दृष्टीने आपल्याला त्या गोष्टी अधिकच जरा समजून येतात आणि लक्षात राहण्याचा म्हणजे ते जो त्याचा स्कोप असतो तो जास्त असतो. म्हणून मित्रांनो, जे पण पॉइंट आपण ह्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पीडीएफ न बघता पूर्णपणे नोट डाऊनच्या स्वरूपात म्हणजे लिहिण्याच्या स्वरूपात आपण ते कव्हर करतोय, जेणेकरून तुम्ही सुद्धा त्या गोष्टी त्या ठिकाणी लिहायचा. सो ठीक आहे, लिहिण्यामध्ये वेळ जास्त जात असेल पण लक्षात राहण्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती सुद्धा या ठिकाणी वाढते, आपली एकाग्रता सुद्धा वाढते. आणि ह्याच्यानंतर जर हा लेक्चर संपला आणि तुम्ही स्वतःच्या नोट्स पुन्हा वाचल्या तर ते बेटर आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणून आपल्या स्वतःच्या नोट्स आपण लेक्चरच्या दरम्यान काढतच राहायचे असतात. आणि आपण अतिशय म्हणजे ते कीवर्ड्सलाच फोकस करतो, इतर अनवॉन्टेड गोष्टी आपण लिहिण्याचा कष्ट घेत नाहीये. ठीक आहे, म्हणून तुमच्या हे कन्साइज नोट्स सुद्धा तयार होतील, तुमच्या स्वतःच्या नोट्स या ठिकाणी या तयार होतील. जर तुम्ही नवीन असतात तरी सुद्धा म्हणजे जर तुम्ही बुक्स वाचताय परंतु नोट्स काढायला तुम्हाला कठीण जातं, तर या ठिकाणी तुम्ही आपल्या लेक्चरच्या माध्यमातून स्वतःच्या नोट्स सुद्धा तयार करू शकता. ओके, सो डिपेंड आहे तुमच्यावर, तुम्ही प्रत्येक लेक्चर कशा पद्धतीने एक्सेप्ट करता, कशा पद्धतीने त्याला तुम्ही ट्रीट करताय. ओके, याच्यानंतर बघा, या लॉरेन्स नंतर जो चौथा व्हॉइसरॉय जो आला भारताचा, त्याचं नाव लक्षात ठेवायचं, लॉर्ड मेयो. सो लॉर्ड मेयो आपल्यासाठी महत्वाचा आहे, आयोगाने ह्याच्यावर प्रश्न विचारलेले आहे. ओके, सो लॉर्ड मेयो भारताचा चौथा व्हॉइसरॉय होता आणि यांचा कालावधी जर आपण विचारला तर 1869 ते 1872 इतका लॉर्ड मेयोचा कालावधी होता. बरोबर. सो राज्यसेवेमध्ये सुद्धा लॉर्ड मेयोवर प्रश्न विचारले आहेत, कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा लॉर्ड मेयोवर प्रश्न विचारलेले आहेत. सो हे या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात ठेवायचं. सो लॉर्ड मेयो संदर्भात सर्वात पहिला महत्वाचा जो घटक आहे, तर या लॉर्ड मेयोला वित्त विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. वित्त विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हटलं जातं. मग खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला वित्त विकेंद्रीकरणाचा जनक, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याला वित्त विकेंद्रीकरणाचा जनक या ठिकाणी त्याला म्हटलं जातं, तर तो आहे लॉर्ड मेयो. ठीक आहे. याच्या संदर्भात बघा, तर केंद्र व प्रांताची योजना म्हणजे केंद्र आणि प्रांतामध्ये त्यांनी वित्तांची विभागणी करण्यात केली त्या ठिकाणी, आणि म्हणून त्याला वित्त विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हटलं होतं. सो 14 डिसेंबर 1870 ला बघा, 14 डिसेंबर 1870 ला ह्या लॉर्ड मेयोने काय केलं होतं, तर केंद्र व प्रांतांची एक वेगळी योजना म्हणजे वेगळ्या योजनेचा ठराव प्रसिद्ध केला आणि प्रांतांना संपूर्ण निधी देण्यात यावा आणि आवश्यकतेनुसार खर्चाचे स्वातंत्र्य दिले गेले. सो हे कोणाच्या प्रयत्नाने, तर लॉर्ड मेयोच्या प्रयत्नाने. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, वित्त विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हटलं जातं. सो हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तर बघा, या मेयोच्या काळामध्ये भारताची पहिली जनगणना सुरू झाली. ठीक आहे ना. जनगणना कधीची, तर 1871 पासून प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना होण्यासाठी सुरुवात झाली होती. याच्या आधी सुद्धा झाली होती, परंतु 1871 ला प्रत्येक 10 वर्षानंतर जनगणना होण्याची जी सुरुवात झाली ती कुठून झाली, तर 1871 पासून. ठीक आहे. सो हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा, तर या लॉर्ड मेयोने किंवा लॉर्ड मेयोच्या कालावधीमध्ये जे भारतीय राजपुत्र आहेत, बघा, भारतीय राजपुत्रांच्या शिक्षणासाठी 2 महाविद्यालयांची निर्मिती करण्यात आली. ओके, सो आपण लक्षात ठेवूया, भारतीय राजपुत्र. ओके, भारतीय राजपुत्रांचं जे शिक्षण होतं, सो त्याच्यासाठी या मेयोच्या कालावधीमध्ये 2 महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. सो मग ते कोणते 2 महाविद्यालय हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. पहिलं महाविद्यालय जे आहे ते म्हणजे राजकोट महाविद्यालय. ओके, राजकोट महाविद्यालय हे होतं काठियावाड या ठिकाणी. आणि दुसरं महाविद्यालय जे आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं, ते म्हणजे मेयो महाविद्यालय. लॉर्ड मेयोच्या नावामध्ये लॉर्ड मेयो महाविद्यालय, आणि ह्याची स्थापना झाली अजमेर. सो हे 2 जे महाविद्यालय होते या ठिकाणी भारतातील जे राजपुत्र आहेत
त्यांना काय करण्यात आली, शिक्षण देण्यात यायचं, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर या लॉर्ड मेयोच्या कालावधीमध्ये बघा तर स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. सो हे आपण लक्षात घ्यायचं प्रामुख्याने. बघा स्टॅटिस्टिकल सर्वे ऑफ इंडिया, बघा स्टॅटिस्टिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना म्हणजे SSI, ठीक आहे, SSI किंवा SSOI ची स्थापना कोणाच्या कालावधीत झाली, तर लॉर्ड मेयोच्या कालावधीमध्ये झाली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा तर राज्यांकडून रेल्वेची सुरुवात करण्यात आली. म्हणजे बघा राज्यांकडून रेल्वेची सुरुवात म्हणजे प्रत्येक राज्याच्या अंतर्गत रेल्वेची जी सुरुवात आहे ही कोणाच्या कालावधीमध्ये झाली, तर लॉर्ड मेयोच्या कालावधीमध्ये झाली होती. त्यानंतर बघा याच लॉर्ड मेयोच्या कालावधीमध्ये जो शारदा कालवा आहे, शारदा कालवाचे बांधकाम पूर्ण झाले होते. शारदा कालवाचे निर्माण जे आहे हे लॉर्ड मेयोच्या कालावधीमध्ये झाले होतं. लक्षात ठेवायचं महत्वाची गोष्ट की ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे ते म्हणजे 1872. बघा 1872 साली अंदमान मधील एका कैद्याने, म्हणजे अंदमान मधील एका कैद्याने काय केलं, तर मेयोची हत्या केली. अंदमान येथील जेलची पाहणी करताना त्या ठिकाणी एका कैद्याने या लॉर्ड मेयोची हत्या केली. तो होता म्हणजे तो कैदी म्हणजे किंवा पठाण, एका पठाणाने या मेयोची हत्या केली. यावर आयोगाने 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो हे लक्षात घ्यायचं. बघा प्रमुख लॉर्ड मेयो संदर्भात गोष्टी, तर त्याला वित्त विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. त्याच्या कालावधीमध्ये जी रेग्युलर जनगणना आहे 1871 पासून त्याची सुरुवात झाली. ओके, त्यानंतर शारदा कालवा आणि 1872 या मेयोची अंदमान येथील म्हणजे तुरुंगाच्या ठिकाणी एका कैद्याने त्याची हत्या केली होती. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सो हा झाला लॉर्ड मेयो संदर्भात. याच्यानंतर जो भारताचा पुढचा व्हाईसरॉय जो आहे त्याचं नाव आहे, म्हणजे 5वा व्हाईसरॉय किंवा 5 नंबरचा व्हाईसरॉय आपण बघूया, लॉर्ड नॉर्थब्रुक. ओके, लॉर्ड नॉर्थब्रुक हा जो भारताचा 5वा व्हाईसरॉय आला. याचा कालावधी जर आपल्याला विचारला तर 1872 ते 1876 पर्यंत हा भारताचा व्हाईसरॉय होता. तो ठीक आहे. सो लॉर्ड नॉर्थब्रुक संदर्भात आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर 1875 ला, ओके, 1875 ला भारतामध्ये प्रिन्स ऑफ वेल्सची भेट झाली. प्रिन्स ऑफ वेल्स याची भारत भेट. ओके, प्रिन्स ऑफ वेल्स याची भारत भेट कोणाच्या कालावधीमध्ये झाली, तर लॉर्ड नॉर्थब्रुक याच्या कालावधीमध्ये प्रिन्स ऑफ वेल्सची भारत भेट झाली होती. याच नॉर्थब्रुकच्या कालावधीमध्ये पंजाबमध्ये कुका चळवळ सुरू होती. पंजाब प्रांतामध्ये कोणती चळवळ सुरू झाली होती, तर कुका चळवळ. ही कोणाच्या कालावधीमध्ये झाली, तर लॉर्ड नॉर्थब्रुक याच्या काळात. आणि या नॉर्थब्रुकने अफगाणिस्तानच्या प्रश्नावरून मग आपल्या व्हाईसरॉय पदाचा राजीनामा दिला. अफगाणिस्तान प्रश्नावरून त्याने काय दिला होता, आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या एवढ्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. सो लॉर्ड नॉर्थब्रुक नंतर जो पुढचा व्हाईसरॉय येतो तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. ओके, जो 6वा व्हाईसरॉय भारताचा व्हाईसरॉय बनून येतो त्याचं नाव आहे लॉर्ड लिटन. ओके, आणि हा आपल्यासाठी आपल्या एक्झामच्या दृष्टीने आपल्या अभ्यासामध्ये महत्वाचा व्हाईसरॉय आहे. याचा जर कालावधी आपण बघितला तर 1876 ते 1880, 1876 ते 1880 मध्ये या लॉर्ड लिटनचा कालावधी होता. ठीक. सो आपण याच्या संदर्भात ज्या महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. तर हा जो लॉर्ड लिटन आहे याला साहित्य जगात, साहित्याच्या क्षेत्रात त्याला एक नावाने ओळखलं जायचं, ते म्हणजे ओवन मैरिडीय.
ओके, या लॉर्ड लिटनला साहित्याच्या क्षेत्रामध्ये ओवन मेरिडीय म्हणून ओळखलं जायचं. तो प्रख्यात कवी होता, कादंबरीकार होता आणि निबंध लेखक होता. ओके, तो हे लक्षात ठेवायचं. सो लॉर्ड लिटन याला साहित्य जगामध्ये ओवन मेरिडीय म्हणून ओळखलं जायचं. ओके, त्यानंतर 1876 मध्ये याने रॉयल टायटल अधिनियम पारित केला. ओके, बघा, रॉयल टायटल अधिनियम हा कोणाच्या कालावधीमध्ये पारित करण्यात आला, तर लॉर्ड लिटनचे, म्हणजे त्याला म्हणतात राजा उपाधी कायदा. बरोबर, रॉयल टायटल नियम म्हणजे राजा उपाधी कायदा 1876 या वर्षी आलेला आहे. ओके, मग या कायद्याअंतर्गत महाराणी व्हिक्टोरियाला, बघा, ह्याच कायद्याअंतर्गत जी महाराणी व्हिक्टोरिया होती, ओके, तिला कैसर ए हिंद हा किताब देण्यात आला. कैसर ए हिंद हा किताब देण्यात आला रॉयल टायटल अधिनियम 1876 नुसार. हे या लक्षात ठेवायचं. त्यानंतर जर आपल्याला विचारलं की बघा 1878 ला एक कायदा करण्यात आला, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. ओके, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा कोणाच्या कालावधीमध्ये पारित करण्यात आला, तर लॉर्ड लिटनच्या कालावधीमध्ये व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट करण्यात आला. मग यानुसार जे प्रकाशक होते, म्हणजे भारतीय भाषेमध्ये जे प्रकाशक होते, वृत्तपत्र प्रकाशित करायचे, त्यांना मॅजिस्ट्रेट कडून बॉन्ड लिहावा लागायचा. ठीक आहे, सो ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर या लिटनने एक दुसरा कायदा पारित केला, तो म्हणजे इंडियन लँग्वेज न्यूजपेपर ऍक्ट. इंडियन लँग्वेज न्यूजपेपर ऍक्ट जो आहे हा या लिटननेच आणला होता. भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा लिटनने आणला होता. त्यानंतर बघा भारतीय शस्त्र अधिनियम. भारतीय शस्त्र अधिनियम सुद्धा हा कोणी आणला, तर लिटनने आणला होता 1876 ला. ठीक आहे, मग ज्याच्याकडे बघा ह्या अधिनियमानुसार किंवा या कायद्यानुसार ज्याच्याकडे शस्त्रासाठी लायसन नसेल त्याला शिक्षा केली जायची. ठीक आहे, जो विना परवाना शस्त्र वापरत असेल तर त्याला शिक्षा करण्यात यायची. हे सुद्धा लक्षात घ्यायचं. आणि बघा याच लिटनच्या कालावधीमध्ये बघा स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस ची सुरुवात झाली. ठीक आहे, बघा याच लिटनच्या कालावधीमध्ये स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेसची सुरुवात झाली. ओके, आणि कालावधी जर आपण बघितला तर 1878 ते 1879 या कालावधीमध्ये स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेसची सुरुवात झाली. सो उच्च कुळातील भारतीयांची सेवेत नियुक्ती तसेच नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय या अंतर्गत कमी करण्यात आले. ठीक आहे, बघा उच्च भारतीय कुळातील भारतीयांची जी सेवेत नियुक्ती करण्यात आली या स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस अंडर, आणि तसेच नागरी सेवेत प्रवेश करण्यासाठी जे वय होतं ते सुद्धा कमी करण्यात आलं होतं. ओके, त्यानंतर बघा ह्या लिटनच्या कालावधीमध्ये 1876 ला बघा ड्रॅमॅटिक परफॉर्मन्स ऍक्ट पारित करण्यात आला होता. विशेषतः जे दीनबंधू यांचं नीलदर्पण हे नाटक, बघा दीनबंधू यांचं 1860 मधलं जे नीलदर्पण नाटक आहे, या नाटकावर नियंत्रणाच्या उद्देशाने हा ड्रॅमॅटिक परफॉर्मन्स ऍक्ट 1876 लिटनच्या कालावधीमध्ये पारित झाला होता. ठीक आहे, विशेषतः जे वृत्तपत्राचे स्वातंत्र्य आहेत, म्हणजे बघा वृत्तपत्रांवर बरेचसे निर्बंध कोणी लादले, तर लॉर्ड लिटन याने लादले होते. ओके, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ज्यावेळी जर वृत्तपत्र संदर्भात जे वृत्तपत्र स्वातंत्र्य नियंत्रण किंवा त्याच्यावर रद्द करण्याच्या संदर्भात काही गोष्टी असतील,
किंवा वृत्तपत्रांवर निर्बंध लादण्यासंदर्भात जर प्रश्न किंवा टॉपिक असेल तर त्या संदर्भात लॉर्ड लिटन हा लक्षात ठेवायचा. ओके. सो याच्याच कालावधीमध्ये दुसरे अफगाण युद्ध झाले होते, हे पण लक्षात ठेवायचं विशेषतः. ठीक. सो इतक्या गोष्टी आपल्याला लॉर्ड लिटन संदर्भात लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर जो पुढचा व्हॉइसरॉय भारताचा बनून येतो तो म्हणजे 7वा भारताचा जो व्हॉइसरॉय आहे त्याचं नाव येतं लॉर्ड रिपन. बघा, लॉर्ड रिपन आणि लॉर्ड लिटन यांच्यामध्ये कन्फ्यूज व्हायची नाहीये. ठीक आहे. सो एबीसीडी मध्ये आपण बघितलं तर एल आधी येतो आणि नंतर आर येतो, म्हणून लक्षात ठेवायचं की पहिला लिटन आणि नंतरचा रिपन. ओके. हा पॉइंट इथे प्रत्येकाने क्लिअर करून घ्या. ठीक आहे. सो 1 बाय 1 आपण लॉर्ड रिपन संदर्भात महत्वाच्या घडामोडी इथे बघून घेऊया, कारण हा पण आयोगाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. बरेचशे गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी निर्बंध लॉर्ड लिटनने लादले होते ते निर्बंध हटवण्याचं काम हे लॉर्ड रिपनने केलं होतं. तर लॉर्ड रिपन. ठीक आहे. सर्वप्रथम लक्षात ठेवायचं की लॉर्ड रिपनने जे बघा प्रशासनाचे भारतीयकरण केले. म्हणजे प्रशासनामध्ये भारतीय व्यक्तींची नेमणूक हे लॉर्ड रिपनने करायला सुरुवात केली, म्हणून आपण म्हणू शकतो की प्रशासनाचे भारतीयकरण केले. त्यानंतर बघा लॉर्ड लिटनने म्हणजे लागू केलेला जो भारतीय वृत्तपत्र कायदा, त्याचप्रकारे दुसरा जो आहे बघा शस्त्रास्त्र म्हणजे आर्म्स ऍक्ट, शस्त्र कायदा जो होता आर्म्स ऍक्ट, हे दोन्ही कायदे या रिपनने काय केले, रद्द केले. ओके. म्हणूनच या रिपनला भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता असं म्हटलं जातं. ओके. बघा लॉर्ड रिपनला भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हटलं जातं, कारण जो लॉर्ड लिटनने भारतीय वृत्तपत्र कायदा केला होता तो कायदा या रिपनने ओके रद्द केला. ओके. याच्याच कालावधीमध्ये 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट संमत झाला. पहिला फॅक्टरी ऍक्ट बघा हा लॉर्ड रिपनच्या कालावधीमध्ये संमत झाला होता. याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 100 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यासाठी 7 पेक्षा कमी वयाचे मजूर नको असा त्याची तरतूद होती आणि 7 ते 12 वयाच्या मुलांना 9 तासांचे काम अशा संदर्भाच्या तरतुदी या पहिल्या फॅक्टरी ऍक्ट मध्ये होतं. ठीक आहे. त्यानंतर रिपनने सुद्धा आर्थिक विकेंद्रीकरण केलं होतं. ठीक आहे. सो आर्थिक विकेंद्रीकरणामध्ये ह्या रिपनचा सुद्धा भाग होता किंवा सहभाग होता, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो त्याने आर्थिक विकेंद्रीकरण योजना मांडली जी होती 18 मे 1882 ला. ओके. याने आर्थिक विकेंद्रीकरण योजनेमध्ये प्रांतांची आर्थिक जबाबदारी वाढण्यासाठी ज्याने उत्पन्नाची साधने जी आहेत बघा याच्यामध्ये त्याने काय केलं तर जी उत्पन्नाची साधने होती त्याचे 3 भागात विभाजन केले. ओके. उत्पन्नाची साधने याने 3 विभाग केले. मग कशा पद्धतीने विभाग केले ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं. जर बघितलं तर पहिलं लक्षात ठेवा, पहिलं जे आहे केंद्रासाठी. सो केंद्राच्या अखत्यारीत या रिपनने मीठ, त्यानंतर जकात आणि अफू या संदर्भाच्या आर्थिक घडामोडी केंद्राच्या ठिकाणी ठेवल्या. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे दुसरा विभाग तो म्हणजे प्रांत. सो प्रांताच्या अखत्यारीत जर आपण बघितलं शिक्षण व आरोग्य हे विषय देण्यात आले. ओके. आणि जर तिसरा विभाग बघितला तर तो म्हणजे समवर्ती. ओके. म्हणजे दोघांनी केंद्र आणि प्रांत दोघांनी मिळून चालवणारा असा समवर्ती विभाग त्यांनी केला आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ठेवल्या तर शेती, जंगल. ओके. सो अशा प्रकारे रिपनने आर्थिक विकेंद्रीकरणाचे 3 विभाग केले होते. म्हणजे विकेंद्रीकरण करून 3 विभाग केले आणि त्यांच्यामध्ये ते विषय. सो लक्षात ठेवायचं होतं केंद्राकडे कोणतं होतं मीठ, जकात आणि अफू, तर प्रांताकडे शिक्षण आणि आरोग्य आणि समवर्तीमध्ये शेती, जंगल. ओके. सो बघा आर्थिक म्हणजे आर्थिक विकेंद्रीकरणासंदर्भात केंद्र, प्रांत आणि समवर्ती असे उत्पन्नाच्या साधनांचे 3 विभाग
कोणी केले होते तर लॉर्ड रिपनने केले होते, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर बघा या रिपन संदर्भात पुढची महत्वाची घटना म्हणजे त्याने स्थानिक स्वराज्य कायदा केला. ओके, म्हणून रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं सुद्धा म्हटलं जातं. लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं. 18 मे 1882 ला त्याने स्थानिक स्वराज्य कायदा केला आणि याच्यामध्ये ही जी योजना आहे स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भातची योजना ती मध्य प्रांत, त्यानंतर आसाम आणि पंजाब, ओके, या 3 भागामध्ये त्यांनी यशस्वी योजना करून टाकली. म्हणून रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक असं म्हटलं जातं. हे पण आपण नोट करून ठेवायचं किंवा आपल्या सर्वांना हे माहित असेल. त्यानंतर पुढची घडामोडी म्हणजेच बघा शिक्षणासाठी रिपनच्या काळामध्ये शिक्षणासाठी हंटर समितीची नेमणूक करण्यात आली. बघा शिक्षणासाठी या लॉर्ड रिपनने हंटर समिती नेमली होती. तो हिचा कालावधी होता हंटर समिती 1882 ला ही नेमली होती, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट याच्या संदर्भात ती म्हणजे इल्बर्ट बिल. ओके, लक्षात ठेवायचं इल्बर्ट बिलाला जी मान्यता आहे तो कधी दिली तर 2 फेब्रुवारी 1883. ठीक आहे. सो बघा या बिलाचा हेतू काय होता तर भारतीय न्यायाधीशांना भारतातील ब्रिटिश न्यायाधीशांच्या पातळीवर आणण्याचा हेतू होता आणि त्या संदर्भात लॉर्ड रिपनने या इल्बर्ट बिला संदर्भात मंजुरी दिली होती. हा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. तर एवढ्या गोष्टी आपल्याला लॉर्ड रिपन संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो व्हाईसरॉय आहे तो म्हणजे 8वा व्हाईसरॉय होता लॉर्ड डफरिन. याचा कालावधी जर आपल्याला विचारला तर तो आपण सांगायचा 1884 ते 1888. ओके, 1884 ते 1888 हा लॉर्ड डफरिनचा कालावधी होता. ठीक आहे. सो बघा महत्वाची घडामोडी जर आपण बघितलं तर या लॉर्ड डफरिनच्या कालावधीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. आयएनसीची स्थापना कधी आपल्याला सर्वांना माहित असणार आहे 1885 ला. ठीक आहे. सो या 1885 ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता असा प्रश्न जर विचारला तर लॉर्ड डफरिन हा भारताचा व्हाईसरॉय होता. तर हा जो लॉर्ड डफरिन होता या इंडियन नॅशनल काँग्रेसला एक म्हणजे बाबू काँग्रेस म्हणून तो हिनवायचा. बघा तो कोणत्या शब्दाने किंवा कोणत्या नावाने तो हिनवत असायचा इंडियन नॅशनल काँग्रेसला किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला तर बाबू काँग्रेस म्हणून तो या आपल्या इंडियन नॅशनल काँग्रेसला तो हिनवत असायचा, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर काँग्रेस म्हणजे बघा तर हा डफरिन दुसरा काँग्रेसला काय म्हणायचा तर बघा डफरिन काय म्हणायचा काँग्रेस म्हणजे काँग्रेस बरोबर तर मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी असं तो म्हणायचा. बघा काँग्रेसला तो काय म्हणायचा तर मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी. ओके, बघा मग असं सुद्धा आपल्याला आयोगाने विचारलं की काँग्रेसला मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी म्हणून कोण म्हणायचा तर तो सुद्धा लॉर्ड डफरिन हा काँग्रेसला मायक्रोस्कोपिक म्हणायचा. त्याच प्रकारे तो अजून म्हणायचा या काँग्रेसच्या मागण्या म्हणजे बघा लॉर्ड डफरिनच्या मते काँग्रेसच्या मागण्या म्हणजे अ बिग जम्प इनटू दी अननोन. ओके, म्हणजे अ बिग जम्प इनटू दी अननोन हे म्हणजे त्यांच्या काँग्रेसच्या मागण्यांना तो संबोधायचा. ठीक आहे. अशा पद्धतीने लॉर्ड डफरिन हा कट्टर काँग्रेस विरोधी होता, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर या लॉर्ड डफरिनने जे शासकीय कर्मचारी होते बघा शासकीय कर्मचारी जे होते त्यांना काँग्रेसशी संबंध ठेवण्यासाठी बंदी घातली होती. शासकीय कर्मचारी यांना काँग्रेसशी संबंध ठेवण्यास मनाई केली होती. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लॉर्ड डफरिनने केल्या होत्या. म्हणजे तो लॉर्ड डफरिन जो होता
तो काँग्रेस विरोधी होता, हे या गोष्टी लक्षात ठेवायचं. आणि त्याने काँग्रेस संदर्भात काढलेले जे वक्तव्य हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर जो पुढचा म्हणजे लॉर्ड डफरी नंतर भारताचा व्हाईसरॉय होता लॅन्सडाऊन. भारताचा पुढचा व्हाईसरॉय लॅन्सडाऊन. सो याचा कालावधी 1888 ते 1894. ओके, बघा या लॅन्सडाऊनचा कालावधी होता. भारताचा व्हाईसरॉय लॅन्सडाऊन याचा कालावधी 1888 ते 1894 इतका हा कालावधी होता. ओके, सो याच्या कालावधीमध्ये जो दुसरा फॅक्टरी ऍक्ट, सेकंड फॅक्टरी ऍक्ट पारित झाला किंवा मंजूर झाला होता, तर तो 1891 चा. बघा दुसरा फॅक्टरी ऍक्ट कधी झाला? 1891 ला झाला होता, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर या लॅन्सडाऊनच्याच कालावधीमध्ये बघा सिव्हिल सर्व्हिसेसचे विभाजन करण्यात आले. लॅन्सडाऊनच्या कालावधीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसचे विभाजन करण्यात आले. आणि मग या सिव्हिल सर्व्हिसेसचे विभाजन कोणत्या, म्हणजे एक आपण समजू शकतो की 3 विभाग याचे करण्यात आले. पहिला म्हणजे बघा इम्प्रिजनल, पहिला इम्प्रिजनल, दुसरा विभाग होता प्रोव्हिजनल, दुसरा विभाग होता प्रोव्हिजनल, आणि तिसरा जो विभाग होता तो सबऑर्डिनेट. ओके, असे सिव्हिल सर्व्हिसेसचे 3 विभाग करण्यात आले होते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सिव्हिल सर्व्हिसेसचे विभाजन करण्यात आले होते. आणि बघा महत्वाची, बघा लॅन्सडाऊनच्या कालावधीमध्ये महत्वाची घटना म्हणजे ड्युरँड रेषा. ठीक आहे, बघा ड्युरँड रेषा, ही जी ड्युरँड रेषा आहे ही भारत व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान आखली गेली होती. कोणाच्या देशामध्ये? भारत व अफगाणिस्तान. मग जर आपल्याला विचारलं की भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान कोणती लाईन येते, तर ड्युरँड लाईन येते, ड्युरँड रेषा. ठीक आहे, आणि हे कोणातर्फे? तर ड्युरँड आयोग स्थापन केलं होतं त्या संदर्भात, आणि त्याच्यानुसार ही ड्युरँड रेषा निर्माण केली होती. आणि ह्याच लॅन्सडाऊनच्या कालावधीमध्ये 1892 चा बघा 1892 चा काउन्सिल ऍक्ट, ओके 1892 चा काउन्सिल ऍक्ट पारित करण्यात आला होता. त्यावेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? तर लॅन्सडाऊन होता, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके, सो हे आपल्याला भारताच्या 9व्या व्हाईसरॉय संदर्भात आपण या ठिकाणी लक्षात घेतलं. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघूया तर तो म्हणजे भारताचा 10वा व्हाईसरॉय, आणि त्याचं नाव आहे लॉर्ड एल्गिन दुसरा. ओके, लॉर्ड एल्गिन दुसरा. आणि ह्याच्या आधी आपण बघितलं होतं लॉर्ड एल्गिन पहिला, जो भारताचा दुसरा व्हाईसरॉय होता, आणि लॉर्ड एल्गिन दुसरा हा भारताचा 10वा व्हाईसरॉय होता. याचा कालावधी 1894 ते 1898 इतका आहे. लॉर्ड एल्गिन दुसराचा कालावधी 1894 ते 1898 इतका होता, हे आपण लक्षात घेतलं. ठीक आहे, सो बघा म्हणजे याच कालावधीमध्ये ज्यावेळी लॉर्ड एल्गिन हा भारताचा कोण होता? व्हाईसरॉय होता, त्यावेळी चाफेकर बंधू यांनी पुण्यामध्ये कोणाची हत्या केली होती? तर रॅडची, प्लेग कमिशनर रॅड आणि त्याचा सहकारी एक जो होता त्यांची हत्या केली होती. ओके, हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा ह्या लॉर्ड एल्गिन दुसऱ्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळी दुष्काळ पडला होता, म्हणजे 1896-97 च्या कालावधीमध्ये दुष्काळ आला होता. ओके, तर त्यावेळी ह्या एल्गिनने एका आयोगाची नेमणूक केली होती, तर लॉयल आयोग. कोणता आयोग? लॉयल आयोगाची नेमणूक केली होती. तर ती सुद्धा ह्या लॉर्ड एल्गिन दुसरा याच्याच कालावधीमध्ये. आणि संथाल विद्रोह ज्यावेळी झाला, बघा संथाल विद्रोह ज्यावेळी झाला, त्यावेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? तर तो होता लॉर्ड एल्गिन दुसरा. सो या 3 घडामोडी या लॉर्ड एल्गिनच्या कालावधीमध्ये झाल्या.
तर हे आपण इथे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. त्यानंतर बघा भारताचा 11वा व्हाईसरॉय म्हणून जो आला त्याचं नाव आहे लॉर्ड कर्झन. ओके, लॉर्ड कर्झन सर्वांना माहिती, याच्या कालावधीमध्ये बंगालची फाळणी झाली होती. तोच लॉर्ड कर्झन हा भारताचा 11वा व्हाईसरॉय होता. तर याचा कालावधी जर आपल्याला विचारला तर 1899 बघ 1899 ते 1905. ओके, 1905 हा कालावधी या लॉर्ड कर्झनचा होता आणि याच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत. सो त्या आपण वन बाय वन इथे बघूया. ठीक आहे. सो सर्वप्रथम बघा, ज्यावेळी लॉर्ड कर्झनची भारताचा व्हाईसरॉय म्हणून नेमणूक झाली त्याने पोलीस कमिशनची नियुक्ती केली. बघा, पोलीस कमिशनची नेमणूक कोणी केली होती तर ह्या लॉर्ड कर्झनने. बरोबर, हा एक सुधारणा आयोग होता. काय होता? सुधारणा आयोग होता. आणि ह्याचे अध्यक्ष जर आपल्याला विचारले, याचे अध्यक्ष कोण होते, जर सॉरी या पोलीस कमिशनचे अध्यक्ष होते, व्यवस्थित लिहून घ्यायचं, अँड्र्यू फ्रेझर. ओके, अँड्र्यू फ्रेझर हे पोलीस कमिशनच्या यांच्या अध्यक्षतेखाली त्याने एक पोलीस कमिशन नेमलं होतं 1902 ला. ओके, हा पहिली घडामोडी लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर दुसरं बघा, तर लॉर्ड कर्झनने बघा विद्यापीठ आयोगाची स्थापना केली होती. पुढे काय तर विद्यापीठ आयोगाची स्थापना केली होती. कधी केली तर ती सुद्धा 1902 ला. याचे अध्यक्ष होते थॉमस रॅले. ओके, त्याला रॅले आयोग सुद्धा म्हटलं जातं. तर ह्या रॅले आयोगाची स्थापना कोणी केली होती तर लॉर्ड कर्झनने केली होती. हे आपण लक्षात ठेवायचं. मग ह्याच विद्यापीठ आयोगाच्या शिफारसीनुसार किंवा विद्यापीठ आयोगानुसार भारतीय विश्वविद्यालय कायदा मंजूर करण्यात आला. बघा, भारतीय विश्वविद्यालय म्हणजेच विद्यापीठ कायदा 1904 मंजूर करण्यात आला. हा म्हणजे भारतीय विश्वविद्यालय कायदा 1904 मंजूर करण्यात आला आणि यानुसार जे भारतातील विद्यापीठ होते त्याच्यावर सरकारी नियंत्रणाची भर पडली. ओके, हे या लक्षात ठेवायचं. ठीक. त्यानंतर बघा, या कर्झनच्या कालावधीमध्ये म्हणजे जेव्हा कर्झन भारताचा व्हाईसरॉय होता तो त्या वर्षी 1899 आणि 1900 1899-1900 या वर्षामध्ये काय पडला होता? दुष्काळ पडला होता. ठीक आहे. तर या दुष्काळासंदर्भात या लॉर्ड कर्झनने एका आयोगाची नेमणूक केली होती. तर ते म्हणजे त्या आयोगाचं नाव काय होतं तर मॅकडोनाल्ड आयोग. ओके, मॅकडोनाल्ड आयोगाची स्थापना केली दुष्काळासंदर्भात तरतुदी करण्यासाठी 1901 या वर्षी. ओके, 1901 ला सॉरी. तर म्हणजे त्या कालावधीमध्ये त्याच वर्षी काय केलं होतं तर मॅकडोनाल्ड आयोग. सो त्याचं नाव होतं अँथनी मॅकडोनाल्ड या आयोगाची स्थापना केली होती, दुष्काळ आयोग. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर 1901 मध्ये लॉर्ड कर्झनने 1901 मध्ये कृषी व सिंचन आयोगाची स्थापना केली. कृषी व सिंचन आयोगाची स्थापना त्याने कधी केली तर 1901 मध्ये आणि ह्याचे अध्यक्ष होते कॉलिन स्कॉट मोनक्रिफ. नाव थोडं अवघड आहे. कॉलिन, त्याच्यानंतर स्कॉट आणि मोनक्रिफ. बरोबर, हे या कृषी व सिंचन आयोगाचे अध्यक्ष होते. हे या लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा, एक ठिकाण आहे पुसा. पुसा या ठिकाणी कृषी संशोधन केंद्र सुरू करण्यात आलं. पुसा या ठिकाणी कृषी संशोधन केंद्राची सुरुवात करण्यात आली. ती सुद्धा लॉर्ड कर्झनच्या व्हाईसरॉयच्या कार्यकर्ते. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे 1905 ला
लॉर्ड कर्झनने सहकारी पतसंस्था कायदा मंजूर केला. कोणता? तर सहकारी पतसंस्था. ठीक आहे. हा पहिलाच सहकारी तत्वावर संदर्भाचा किंवा सहकार या संदर्भाचा पहिला कायदा होता. तो 1905 ला लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीत पारित केला होता. शेतकऱ्यांना व्याजाने कर्ज मिळावे यासाठी हा कायदा केला होता. त्याचप्रकारे 1905 साली रेल्वे बोर्डाची स्थापना झाली. ओके. बघा 1905 ला 2 घडामोडी लक्षात ठेवायच्या. ते म्हणजे सहकारी पतसंस्थांचा कायदा करण्यात आला, रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली होती, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आणि 1905 लाच आपल्याला माहिती आहे काय, तर प्रसिद्ध ज्याची बंगालची फाळणी. ठीक आहे ना. बंगालची फाळणी सुद्धा कधी जाहीर केली होती, तर 1905 ला कर्झनने जाहीर केली होती. म्हणून 1905 ला आपल्या म्हणजे खूप महत्व आहे, सो ते कधी विसरायचं नाही. ओके. 1905 हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, तर पुढचा एक कायदा आहे म्हणजे तो म्हणजे प्राचीन स्मारक संरक्षण कायदा. प्राचीन स्मारक संरक्षण कायदा हा लॉर्ड कर्झनच्या कालावधीमध्ये 1904 मध्ये पारित करण्यात आला होता, हे आपण लक्षात घ्यायचं. त्यानंतर लॉर्ड कर्झनच्या कालावधीमध्ये वायव्य सरहद्द धोरण, हे पण लक्षात ठेवायचं. वायव्य सरहद्द धोरण. ओके. हे कोणी बघा, वायव्य सरहद्द धोरण कोणाच्या कारकिर्दीत राबवण्यात आलं, तर ते जे आहे लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीत राबवण्यात आलं. आणि यामध्ये बघा, जर सीमा भागातील ब्रिटिश सैन्य त्याने काढले आणि लष्करी महत्वाचे ठिकाणे त्याने रेल्वेने जोडले. बघा, वायव्य सरहद्द धोरणाअंतर्गत पहिली घडामोडी म्हणजे काय, तर सीमा भागातील जे ब्रिटिश सैन्य होते त्यांना तिथून हटवण्यात आलं आणि लष्करी महत्वाची ठिकाणे रेल्वेने जोडण्यात आली आणि ह्या अंतर्गत वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करण्यात आला. ठीक आहे. बघा, वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करण्यात आला कोणाच्या कालावधीमध्ये, तर लॉर्ड कर्झनच्या कालावधीमध्ये, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि प्रमुख दुसरी महत्वाची घडामोडी आपण लक्षात ठेवायची ती म्हणजे वर्ष आहे 1901. बघा, 1901 ला रॉयल नेव्हीची स्थापना केली. रॉयल नेव्हीची स्थापना कधी झाली, तर 1901 ला. मग त्यावेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता, लॉर्ड कर्झन होता, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे 1905 ची फाळणी, बंगालची फाळणी सुद्धा लॉर्ड कर्झननेच जाहीर केली होती. सो हे या ठिकाणी लॉर्ड कर्झन संदर्भात इतक्या घडामोडी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा भारताचा जो 12वा व्हाईसरॉय आहे त्याचं नाव आहे लॉर्ड मिंटो. ओके. लॉर्ड मिंटो. सो नुकताच लॉर्ड मिंटोवर सुद्धा आयोगाने राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता की 1907 ची जी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळी कोणत्या अधिकाऱ्याला आनंद झाला होता. ठीक आहे ना. सो यावेळी मग त्याचं उत्तर लॉर्ड मिंटो होतं, कारण लॉर्ड मिंटो त्यावेळी व्हाईसरॉय होता आणि त्याच कालावधीमध्ये काय झालं, काँग्रेसचं विभाजन झालं होतं. ठीक आहे. सो लॉर्ड मिंटो, बघा ह्याचा कालावधी काय आहे, 1905 ते 1910. ओके, ह्याचा कालावधी होता. ठीक आहे. तर बघा, लॉर्ड मिंटोचा पहिलं लक्षात ठेवा की बंगाल विभाजनाला त्याचा विरोध होता. बघा, लॉर्ड मिंटोला बंगाल विभाजनाला विरोध होता, हे लक्षात ठेवायचं. लॉर्ड मिंटोचा बंगाल विभाजनाला विरोध नव्हता, तर ह्याच्या कालावधीमध्ये जी बंगालची फाळणी झाली त्या फाळणीला जो विरोध सुरू झाला लॉर्ड मिंटोच्या कालावधीमध्ये. त्याच प्रकारे स्वदेशी आंदोलन सुरू झाले. बंगालच्या फाळणी विरुद्ध जे स्वदेशी आंदोलन जे आहे ते सुरू झाले, ते सुद्धा लॉर्ड मिंटोच्या कारकिर्दीमध्ये. ठीक आहे. 1906 ला लॉर्ड मिंटोच्या कालावधीमध्ये 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. ओके. बघा, लॉर्ड मिंटोच्या कालावधीमध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. 1909 चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आला.
बघा 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आला आणि या सुधारणा कायद्या अंतर्गत मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्यात आले. ठीक आहे, मुस्लिमांना बघा विभक्त मतदारसंघ म्हणून विभक्त मतदारसंघाचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर लॉर्ड मिंटोला ओळखलं जातं. हे पण लक्षात ठेवायचं. 1909ला मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्यात आले आणि ह्याच लॉर्ड मिंटोच्या कारकिर्दीमध्ये 1907 मध्ये जे काँग्रेस अधिवेशन झालं सुरत, त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये काय पडली, फूट पडली. ओके, काँग्रेसमध्ये फूट पडली 1907च्या सुरतच्या अधिवेशनामध्ये. सो ते सुद्धा कोणाच्या कारकिर्दीत लॉर्ड मिंटोच्या कालावधीत झालं होतं. आणि 1908 साली या मिंटोने वृत्तपत्र अधिनियम पारित केले. ओके, सो एवढ्या घडामोडी आपल्याला ह्या लॉर्ड मिंटो संदर्भात लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो व्हाईसरॉय आहे तो म्हणजे 13वा, भारताचा 13वा व्हाईसरॉय जो आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं लॉर्ड हार्डिंग. ओके, लॉर्ड हार्डिंग हा भारताचा 13वा व्हाईसरॉय आहे. कालावधी असा 1910 ते 1916. 1910 ते 1916 या कालावधीमध्ये भारताचा जो व्हाईसरॉय होता त्याचं नाव होतं लॉर्ड हार्डिंग. ओके, सो लॉर्ड हार्डिंगच्या कालावधीत लक्षात ठेवा तर जी बंगालची फाळणी जी आहे ती बंगालची फाळणी जाहीर कधी झाली तर लॉर्ड कर्झनच्या कालावधीमध्ये आणि बंगालची फाळणी रद्द कधी झाली तर लॉर्ड हार्डिंगच्या कालावधीमध्ये. ठीक आहे, आणि त्याच्या दरम्यान अजून एक व्हाईसरॉय होऊन गेला म्हणजे त्याच्या काळात बंगालच्या फाळणी विरोधी आंदोलन सुरू होतं, तो होता लॉर्ड मिंटो. सो हे जे क्रम लक्षात ठेवायचं, कर्झन नंतर मिंटो, मिंटो नंतर हार्डिंग. ओके, हे आपण लक्षात ठेवणार. सो याच्यामध्ये सर्वप्रथम घटना घडली ती म्हणजे बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. ओके, मग बंगालची फाळणी रद्द करण्यात आली कधी 1911ला. मग ह्या रद्द करण्याची घोषणा कोणी केली असं जर आपल्याला विचारलं तर रद्द करण्याची घोषणा केली इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज, म्हणजे जॉर्ज 5वा याने बंगालच्या फाळणी रद्द करण्याची घोषणा केली होती. बरोबर, त्यानंतर या हार्डिंगच्याच कालावधीमध्ये लॉर्ड हार्डिंगच्या कालावधीमध्ये भारताची राजधानी बघा जी राजधानी जी आहे ही कलकत्त्यावरून दिल्लीला हलवण्यात आली. कलकत्ता टू दिल्ली. ओके, बघा लॉर्ड हार्डिंगच्या कालावधीमध्ये भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवण्यात आली 1911 साली. हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर या लॉर्ड हार्डिंगच्या कालावधीमध्ये 1915 साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदू महासभेची स्थापना केली होती. हिंदू महासभा. ओके, लक्षात ठेवायचं 1915 साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदू महासभेची स्थापना केली आणि तीच सुद्धा या लॉर्ड हार्डिंगच्या व्हाईसरॉय कालावधीमध्ये. ओके, हे आपण इथे लक्षात ठेवायचं. ठीक, त्यानंतर बघा तर याच कालावधीमध्ये जेव्हा काशी या ठिकाणी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना झाली. बघा काशी या ठिकाणी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना झाली होती. तर या स्थापनेच्या समारंभामध्ये हार्डिंग हजर होता, हे लक्षात ठेवायचं. काशी येथे हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना झाली तर या स्थापनेच्या समारंभामध्ये हार्डिंग हजर होता, हे लक्षात ठेवा. आणि बघा हार्डिंगनेच बघा जो इंग्लंडचा राजा जॉर्ज 5वा आणि क्वीन मेरी म्हणजे राणी मेरी यांचा राज्याभिषेक दरबार भरवण्यात आला होता. यांचा राज्याभिषेक दरबार भरवण्यात आला कुठे तर दिल्ली. ओके, दिल्लीला भरवण्यात आला होता. आणि त्याच वेळी मग भारताच्या जी राजधानी आहे तिचं स्थलांतर
कलकत्त्यावरून दिल्लीला करण्यात आलं होतं. तर ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत या लॉर्ड हार्डिंगच्या कालावधीमध्ये झाल्या होत्या. ओके. त्याच्यानंतर भारताचा 14वा व्हाईसरॉय जो आहे तो आहे लॉर्ड चेम्सफोर्ड. ओके. बघा लॉर्ड चेम्सफोर्ड. तर ह्याचा व्हाईसरॉय पदाचा कालावधी आहे 1916 ते 1921. बघा 1916 ते 1921 या कालावधीमध्ये भारताचा व्हाईसरॉय कोण होता असं जर आपल्याला विचारलं तर तो होता लॉर्ड चेम्सफोर्ड. ओके. सो वन बाय वन याच्यामधल्या घडामोडी आपण बघूया. सो सर्वप्रथम 1916 ला बघा होम रूल लीग सुरुवात झाली. होम रूल लीगची सुरुवात झाली. ओके. 1916 होम रूल लीग. मग याच्यामध्ये कोण कोण प्रामुख्याने होते तर ॲनी बेझंट आणि टिळक. ओके. ॲनी बेझंट आणि टिळक हे होम रूल लीगशी संबंधित होते. सो याची सुरुवात कधी झाली 1916 ला, हे लक्षात ठेवायचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेसचं लखनौ अधिवेशन 1916चं, म्हणजे 1916चं लखनौ अधिवेशन. ओके. 1916चं लखनौ अधिवेशन हे सर्वात महत्वाचं आहे. याच्यामध्ये बघा तर जे मवाळ आणि जहाल गट हे सुद्धा एकत्र आले. त्याच प्रकारे या ठिकाणी काँग्रेस व लीग यांच्यामध्ये एक समझोता झाला आणि त्याला आपण लखनौ करार म्हणून ओळखतो. ओके. लखनौ करार तो 1916चाच आहे. सो हे घडामोडी लक्षात ठेवा. हे विशेषतः लॉर्ड चेम्सफोर्डच्या कालावधीमध्ये झालेले आहे. त्यानंतर बघा 1919च्या ज्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919चा जो माउंटफोर्ड कायदा म्हणजेच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा हा करण्यात आला होता, हे लक्षात ठेवायचं. 1909चा मोर्लेमेंटो, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. त्यानंतर महत्वाची जी घडामोडी म्हणजे असहकार चळवळीची जी पार्श्वभूमी किंवा असहकार चळवळीच्या आधीची महत्वाची घडामोडी म्हणजे मार्च 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाला. ओके ना. त्याच्या आधी जर आपण बघायला गेलो तर रौलट कायदा सुद्धा हा या चेम्सफोर्डच्या व्हाईसरॉय अंतर्गत कायदा कार्यकृती अंतर्गत झाला. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड, ठीक आहे, हा सुद्धा 1919 मध्ये, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर मार्च 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाला. ओके. हे त्यानंतर असहकार चळवळ सुरू झाली. त्यानंतर खिलाफत चळवळ. ओके. तर या सर्व ज्या आहेत ह्या लॉर्ड चेम्सफोर्डच्या कालावधीमध्ये घडलेल्या घटना आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं. मार्च 1916 मध्ये बघा कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे, बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुणे या ठिकाणी महिला विद्यापीठ स्थापन केले. बघा 1916 मध्ये ज्यावेळी लॉर्ड चेम्सफोर्ड हा भारताचा व्हाईसरॉय बनून आला त्यावेळी 3 घटना घडल्या होत्या. 1916 मध्ये होम रूल लीग स्थापन झाली. त्यानंतर 1916 ला काँग्रेसचं अधिवेशन, ठीक आहे, लखनौ म्हणजे लखनौ करार. त्यानंतर 1916 ला लक्षात घ्या पुढं तर धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. या 3 गोष्टी, ठीक आहे, 3 गोष्टी. आणि याच 1916 मध्ये गांधीजींचा साबरमती आश्रम, ओके, साबरमती आश्रमाची स्थापना झाली 1916 ला. ओके. एवढ्या गोष्टी 1916च्या आहेत, त्या चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायच्या. याच्या आधी आपण 1905च्या घडामोडी सुद्धा लक्षात घेतल्या. त्यानंतर म्हणजे काय तर कधी कधी आयोग काय करतो तर समकालीन, खालीलपैकी कोणत्या घडामोडी या समकालीन होत्या असा जर प्रश्न विचारला ना तर त्यावेळी मग एकाच वर्षी स्थापन झालेल्या वेगवेगळ्या संस्था किंवा घटना आपल्याला माहिती असणं गरजेचं असतो, म्हणून हे आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा तर महत्वाची घडामोडी म्हणजे की व्यक्ती आहेत SP सिन्हा. बघा SP सिन्हा यांना बिहारचं गव्हर्नर म्हणून नेमण्यात आलं. ओके. बघा SP सिन्हा यांना बिहारचे गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले आणि गव्हर्नर पदी जाणारे हे पहिले भारतीय ठरले.
लक्षात घ्या, एखाद्या प्रांताच्या गव्हर्नरपदी नेमणूक होणारे पहिले भारतीय ठरले कोण? तर SP सिन्हा, सत्येंद्र प्रसाद सिन्हा, हे लक्षात ठेवा. ठीक, हा पॉइंट महत्वाचा आहे. त्यानंतर याच चेम्स्फोर्डच्या कालावधीमध्ये 1917 मध्ये शिक्षण सुधारणा आयोग आला. एक शिक्षण सुधारणा आयोग नेमण्यात आला. त्याचे अध्यक्ष होते सॅडलर. ओके, हे जे अध्यक्ष कोण होते? सॅडलर, म्हणून त्याला सॅडलर आयोग सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, मग याच कालावधीमध्ये सुद्धा गांधीजींचा जो सहभाग आहे भारतामधला तो सक्रिय झाला होता. म्हणजेच काय, तर 1915 मध्ये आपण बघितलं तर म्हणजे हा चेम्स्फोर्ड भारत व्हाईसरॉय नियुक्त व्हायच्या आधी 1915 मध्ये गांधीजी जे आहेत हे भारतात आले. ओके, गांधीजी भारतात आले 1916 मध्ये. ठीक आहे, त्यावेळी मग काय केलं गांधीजींनी? साबरमती आश्रमाची स्थापना केली. 1916 साबरमती आश्रम. त्यानंतर 1917 मध्ये सर्वांना माहिती आहे आपलं चंपारण्य सत्याग्रह. ओके, चंपारण्य सत्याग्रह 1916चं. त्यानंतर 1917 ला अहमदाबाद मधलं जो गिरणी कामगारांचा सत्याग्रह, अहमदाबाद सत्याग्रह कधीचा होता? तर 1916. त्यानंतर 1918चा जो आहे हा खेडा सत्याग्रह. बरोबर. सो म्हणजेच काय, थोडक्यात काय, तर ही फक्त 1915चं गांधीजींचं आगमन सोडून बाकीच्या सर्व घडामोडी ज्या आहेत या कोणाच्या व्हाईसरॉय कारकिर्दीत झाल्या? तर लॉर्ड चेम्स्फोर्डच्या कारकिर्दीमध्ये झाल्या, हे लक्षात ठेवायचं. आणि लॉर्ड हार्डिंगच्या कालावधीमध्ये गांधीजी भारतात परतले होते. सो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. ठीक, त्यानंतर बघा, तर 1918 मध्ये इंडियन लिबरल फेडरेशनची स्थापना करण्यात आली. वर्ष 1918 मध्ये इंडियन लिबरल फेडरेशन ची स्थापना करण्यात आली. सो एवढ्या घडामोडी आपल्याला लॉर्ड चेम्स्फोर्ड संदर्भात लक्षात ठेवायच्या आहेत. सो अशा पद्धतीने आपण आतापर्यंत अजून 14 व्हाईसरॉय आणि त्यांच्या संदर्भातचा जो डेटा आहे तो या ठिकाणी कव्हर केलेला आहे. सो पूर्ण व्हाईसरॉय आपल्याला या लेक्चरमध्ये कव्हर करायचे, म्हणजे सगळे जे आहेत ते एक वन शॉट आपले काय होईल, रिव्हिजन होऊन जाईल. म्हणजे ज्यावेळी तुम्ही रिव्हिजन मध्ये बघाल किंवा तुमचे जर ऑलरेडी हे वाचून झाले असेल तर तुम्ही फास्ट फॉरवर्ड मध्ये पटापट करू शकता, किंवा मग तुम्हाला जर नोट्स तयार करायचे असतील तर मग तुम्ही आहे त्या स्पीड मध्ये या प्रॉपर नोट्स करू शकता. त्यानंतर मग ह्याच्यानंतर येणारे जे भारताचे 15वे व्हाईसरॉय. ओके, भारताचा 15वा व्हाईसरॉय त्यांचं नाव आहे लॉर्ड रिडिंग. ओके, भारताचे 15वे व्हाईसरॉय होते. यांचा कालावधी होता 1921 ते 1925. 1921 ते 1925 या कालावधीमध्ये भारताचा व्हाईसरॉय कोण होता? तर लक्षात ठेवायचं ते होते लॉर्ड रिडिंग. ठीक आहे, तर भारतामध्ये आलेल्या सर्व म्हणजे व्हाईसरॉय पैकी एकमेव यहुदी व्हाईसरॉय. बघा, हे जे लॉर्ड रिडिंग आहेत एकमेव यहुदी व्हाईसरॉय होते, म्हणून आपल्यासाठी हे महत्वाचे आहे. सो ते हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. यांच्याच कारकिर्दीमध्ये बघा, लॉर्ड रिडिंग यांच्या व्हाईसरॉय कारकिर्दीमध्ये 1922 साली चौरी चौरा ही घटना झाली. ओके, चौरी चौरा घटना झाली आणि त्याच्यानंतर मग गांधीजींनी असहकार आंदोलन हे मागे घेतलं होतं. ओके, त्यानंतर बघा, तर याच 1922 ला काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्ष याची स्थापना झाली. स्थापना कोणी केली? तर चित्तरंजन दास वगैरे नेते. ठीक आहे, दास प्लस इतर ज्येष्ठ नेते होते. यांनी या काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्षाची स्थापना कधी केली? 1922 ला. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतलं त्याच्या नंतर ही गोष्ट याच्या लक्षात घ्यायची. ठीक आहे, त्यानंतर ह्याच लॉर्ड रिडिंगच्याच कालावधीमध्ये लक्षात घ्यायचं 1921 ला मोपलांचं बंड झालं होतं. 1921 ला
मोपलाचे बंड हे रीडिंगच्या कालावधीमध्ये झाले होते. त्यानंतर 1925 ला बघा 1925 ला RSS ची स्थापना झाली. राष्ट्रीय स्वराज्य संघाची स्थापना झाली 1925 ला. कुठे? नागपूर या ठिकाणी झाली होती. त्यानंतर याच कधीमध्ये 1925 चा काकोरी कट. ओके. सो काकोरी कटाच्या वेळी सुद्धा म्हणजे भारताचा व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड रेडिंग होतं. 1921 ला मोपलाचं बंड, 1925 ला RSS ची स्थापना, काकोरी ट्रेन 1925 चा. त्यानंतर 1926 साली स्वामी श्रद्धानंदांची हत्या झाली. स्वामी श्रद्धानंद यांची काय झाली? हत्या झाली. हे लक्षात ठेवायचं. आणि बघा तर सर्वात महत्वाचं म्हणजे 1923 पासून एक निर्णय घेतला झाला. तर बघा ICS परीक्षा जी आहे ती दिल्ली व लंडन या ठिकाणी एकाच वेळी घेण्याचा निर्णय करण्यात आला. बरोबर. एकाच वेळी दिल्ली व लंडन येथे ICS ची परीक्षा करण्याचा निर्णय जो आहे 1923 साली घेण्यात आला. त्यावेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड रेडिंग. ओके. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सो हे झाले लॉर्ड रेडिंग संदर्भात महत्वाचे पॉइंट, म्हणजे त्याच्या कालावधीमधल्या महत्वाच्या घटना किंवा पॉइंट. त्याच्यानंतर भारताचा जो 16वा व्हाईसरॉय आहे त्याचं नाव आहे लॉर्ड आयर्विन. ओके. लॉर्ड आयर्विन. सो लॉर्ड आयर्विनचा कालावधी आहे 1926 ते 1931. 1926 ते 1931 मध्ये लॉर्ड आयर्विनचा कालावधी आहे. सो याच्यामध्ये पहिली घटना ती म्हणजे सायमन कमिशन. ओके. सायमन कमिशन भारतामध्ये कधी आले? तर 1927 ला आले, पण 1928 चा कालावधी आहे यांचा, लक्षात घ्या. 1928. त्यानंतर बघा दुसरं म्हणजे की 1929 ची जी दीपावली घोषणा, बरोबर, लॉर्ड आयर्विननी केलेली जी घोषणा आहे तिला दीपावली घोषणा म्हणतात. तर ती 1929 ची आहे. ओके. सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर याच कालावधीमध्ये बघा तर 1927 ला बघा भारतीय राज्य आयोगाची स्थापना करण्यात आली. भारतीय राज्य आयोग म्हणजे इंडियन स्टेट कमिशन. ठीक आहे. अध्यक्ष होते हरकोर्ट बटलर हे त्याचे अध्यक्ष होते आणि यांच्या अध्यक्षतेखाली 1927 ला भारतीय राज्य आयोगाची स्थापना करण्यात आली होती. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा सविनय कायदेभंगाला सुरुवात झाली होती. त्यामुळे 1930 ला मिठाचा सत्याग्रह झाला. तो कोणाच्या कालावधीमध्ये झाला? तर लॉर्ड आयर्विनच्या कालावधीमध्ये. त्यानंतर बघा तर 1929 चं लाहोर अधिवेशन की ज्यामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करण्यात आला. ठीक आहे. आणि 26 जानेवारी 1930 ही भारताचं स्वराज्य दिन म्हणून पाळण्यात आलं होतं. हे लक्षात ठेवायचं. तर लाहोर अधिवेशन आणि या ठिकाणी पूर्ण स्वराज्याचा ठराव पास करण्यात आला. ओके. हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा ह्या लॉर्ड आयर्विनच्या कालावधीमध्ये कोणाची हत्या झाली? सॉन्डर्सची हत्या. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी सॉन्डर्सची हत्या केली. आणि बघा त्याचवेळी भगतसिंगांच्या काय केलं होतं? असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. ठीक. आणि हे लक्षात घ्या. सॉन्डर्सची हत्या सुद्धा लॉर्ड आयर्विनच्या कालावधीमध्ये, असेंब्ली हॉलचा बॉम्बस्फोट लॉर्ड आयर्विनच्या कालावधीमध्ये. आणि बघा तर याच्यानंतर लाहोर कट खटला कशा संदर्भात? तर सॉन्डर्स हत्या आणि असेंब्ली हॉल संदर्भात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यावर जो खटला करण्यात आला होता, लाहोर कट खटला. आणि ह्याच्यामध्ये बघा जतीनदास नावाचा व्यक्ती, क्रांतिकारक जतीनदास क्रांतिकारकांनी तुरुंगवासात उपोषणामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. ठीक आहे. तुरुंगवासात असताना उपोषणाच्या मुळे मृत्यू याचा झाला होता जतीनदास. ओके. सो हे लक्षात ठेवायचं. आणि 1930 मध्ये
1930 मध्ये आपण माहिती सविनय कायदेभंगाला सुरुवात झाली होती. ओके, सविनय कायदेभंग. आणि पहिली गोलमेज परिषद, सविनय कायदेभंग सुरू झाल्यानंतर पहिली गोलमेज परिषद जी झाली, सो त्यावेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता असं विचारलं तर त्यावेळी भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन होता. म्हणजे लॉर्ड आयर्विनच्या कालावधीमध्ये फक्त एकूण 3 पैकी फक्त पहिलीच गोलमेज परिषद झाली होती. हे इथे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या ज्या आहेत त्या पुढच्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीमध्ये झाल्या होत्या. मग भारताचा पुढचा जो व्हाईसरॉय त्यांचं नाव आहे ते म्हणजे किती, तर 17वा भारताचा व्हाईसरॉय लक्षात ठेवायचं लॉर्ड विलिंग्डन. लॉर्ड विलिंग्डन भारताचे 17वे व्हाईसरॉय. कालावधी यांचा 1931 ते 1936. यांचा कालावधी 1931 ते 1936. ओके, सो याच्या दरम्यान बघा दुसरी गोलमेज परिषद झाली. ओके, दुसरी गोलमेज झाली 1931 ला. ठीक, आणि मग त्याच्यानंतर जे सविनय कायदेभंग आंदोलन आहे ते मागे घेण्यात आलं होतं. या लॉर्ड विलिंग्डनच्याच कालावधीमध्ये मॅकडोनाल्ड आयोग आला, सॉरी कम्युनल अवॉर्ड. ठीक आहे, कम्युनल अवॉर्ड. ओके, म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बघा ते ब्रिटिश पंतप्रधान होते मॅकडोनाल्ड. त्यांनी काय केलं होतं तर जे अनुसूचित जमाती आहेत, ठीक आहे, अनुसूचित जाती जमाती, त्यांना काय केलं होतं तर विभक्त मतदारसंघाची घोषणा केली होती. आणि मग याच्यानंतर गांधीजींनी काय केलं होतं तर जे गांधीजींनी येरवडा जेलमध्ये उपोषण सुरू केले होते कम्युनल अवॉर्ड विरोधात. कारण त्यावेळी मग अनुसूचित जातींना काय केलं होतं विभक्त मतदारसंघ मिळणार होते. मग त्याच्यानंतर बघा गांधीजींचं येरवडा उपोषण हे सुद्धा लॉर्ड विलिंग्डनच्या कालावधीमध्ये झालं. त्याच्यानंतर 1932चा पुणे करार हा कोणाच्या दरम्यान झाला तर गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान हा पुणे करार झाला 1935चा. सो ह्या ज्या घटना आहेत या अशा एकमेकांना म्हणजे आपण क्रोनॉलॉजीनुसार लक्षात ठेवायचं. बरोबर, बघा पहिली गोलमेज परिषद जी आहे ही लॉर्ड आयर्विनच्या कालावधीमध्ये झाली. त्याच्यानंतर दुसरी गोलमेज परिषद, मग कम्युनल अवॉर्ड आलं. ठीक आहे, मग येरवडा उपोषण झालेलं आहे. 1932 ला पुणे करार झाला होता. सो अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर 1935चा भारत सरकारचा कायदा. ओके, 1935चा भारत सरकारचा कायदा पारित करण्यात आला. भारत सरकारचा कायदा हा कधीचा आला 1935चा. आणि त्याच वर्षी 1935 ला तर 1935 ला आरबीआयची स्थापना करण्यात आली होती. ओके, आरबीआयची स्थापना करण्यात आली होती. 1935 ला बर्मा देश जो आहे, बर्मा देश हा भारतापासून वेगळा करण्यात आला. बर्मा देश भारतापासून वेगळा करण्यात आला होता, हे लक्षात घ्या. सो या सगळ्या ज्या घटना आहेत, या घडामोडी आहेत, या लॉर्ड विलिंग्डनच्या व्हाईसरॉय कारकिर्दीमध्ये झाल्या होत्या. ठीक आहे ना. आपण एक व्हाईसरॉय आणि त्याच्या संदर्भात झालेल्या घटना या आपण बघतोय. आणि ह्याच काळामध्ये 1934 ला बघा, याच कालावधीमध्ये 1934 ला काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली. काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली होती. तर कोणी केली? आचार्य नरेंद्र देव आणि जयप्रकाश नारायण. ओके, आचार्य नरेंद्र देव आणि जयप्रकाश नारायण यांनी या काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. आणि 1936 मध्ये अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली. ओके, 1936 अखिल भारतीय किसान सभा. सो या सगळ्या घडामोडी ज्या आहेत या लॉर्ड विलिंग्डनच्या कालावधीमध्ये झाल्या. ठीक आहे. सो ह्या आपण आपल्या नोट्स मध्ये व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर भारतामध्ये आलेले जे पुढचे व्हाईसरॉय जे म्हणजे 18वा व्हाईसरॉय आहे भारताचा, त्याचं नाव आहे लॉर्ड लिनलिथगो. लिनलिथगो हा भारताचा पुढचा व्हाईसरॉय होता. कितवा? तर 18वा. यांचा कालावधी होता 1936 ते 1944. 1936 ते 1944 कालावधीमध्ये भारताचा व्हाईसरॉय कोण होता? तर तो लॉर्ड लिनलिथगो होता. हे लक्षात ठेवायचं. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की 1939 याच्यामध्ये बघा सुभाषचंद्र बोस यांनी बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. फॉरवर्ड ब्लॉक पक्ष. ओके, ही कधी झाली? तर 1939 मध्ये. म्हणजे सुरुवातीला त्याच्या आधी म्हणजे 1939च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सुभाषचंद्र बोस. त्यांनी काँग्रेस सोडली आणि मग फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. त्याच प्रकारे जर बघायला गेलं तर 1937 मध्ये भारतामधील अनेक प्रांतांमध्ये काँग्रेसची मंत्रिमंडळे अस्तित्वात आली, परंतु 1939ला युद्धाच्या वेळी, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी मग ही मंत्रिमंडळाचे काँग्रेसने राजीनामे दिले होते. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो यानंतर लक्षात ठेवायचं 1939ला सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. ठीक आहे. त्याच प्रकारे मुस्लिम लीगने लाहोर जाहीरनामा प्रसिद्ध केला. काय? तर मुस्लिम लीगने लाहोर जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि याच वेळी जे जिना आहेत, बॅरिस्टर अली जिना, मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला. ओके, द्विराष्ट्र सिद्धांत कोणी मांडला? तर बॅरिस्टर जिन्ना यांनी बघा द्विराष्ट्र सिद्धांत मांडला. आणि 1940ला ऑगस्ट ऑफर म्हणजे ऑगस्टची घोषणा करण्यात आली ब्रिटिशांतर्फे. ऑगस्ट ऑफर. ओके, ही घोषणा करण्यात आली. विशेषतः आपण घटना निर्मितीमध्ये ही वाचतो. ठीक. आणि बघा ही जी ऑगस्ट ऑफर आहे याच्या वेळी काँग्रेसने याला विरोध केला. परंतु लीगने हिचा स्वीकार केला. ओके, काँग्रेसने ऑगस्ट ऑफरचा विरोध केला तर लीगने ऑगस्ट ऑफरचा स्वीकार केला होता. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि ह्याच वेळी म्हणजे ह्याच दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर चर्चिल. ओके, विन्स्टन चर्चिल यांची नेमणूक ब्रिटनच्या पंतप्रधानपदी झाली. कधी? तर लॉर्ड लिनलिथगो ज्यावेळी भारताचे काय होते? व्हाईसरॉय होते. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा 1941 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी INA ची स्थापना केली. बघा 1941 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या बाहेर INA ची स्थापना केली होती. त्याच प्रकारे लक्षात घ्या की क्रिप्स मिशन हे याच कालावधीमध्ये आले होते. आणि क्रिप्स मिशनने एक सिद्धांत मांडला, तो म्हणजे डोमिनियन स्टेट्सचा. ठीक आहे. डोमिनियन स्टेट्सचा सिद्धांत कोणी मांडला? तर क्रिप्स मिशनने मांडला होता. आणि गांधीजींनी या क्रिप्स मिशनला काय म्हटलं होतं? तर पोस्ट डेटेड चेक. ठीक आहे. कोण म्हटलं? गांधीजी. या क्रिप्स मिशनला गांधीजींनी पोस्ट डेटेड चेक अशी हे केलं. आणि ह्याच्यानंतर मग कोणत्या चळवळीची घोषणा झाली? तर चले जाव चळवळ. ठीक आहे. चले जाव चळवळ आपल्याला माहिती आहे 1942 ची क्विट इंडिया मुव्हमेंट. ठीक आहे. सो हे लक्षात घ्यायचं. आणि या संदर्भात एवढ्या गोष्टी म्हणजे लॉर्ड लिनलिथगो संदर्भात आपण या गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि संदर्भात या ठिकाणी मुस्लिम लीगने कराची अधिवेशन भरवलं. ठीक आहे. कराची अधिवेशन. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी कसली घोषणा दिली? तर फोडा आणि राज्य करा. फोडा आणि राज्य
बघा, फोडा आणि राज्य करा अशी घोषणा कोणी दिली, तर लीगने दिली होती. ठीक आहे. याच्यानंतर मग भारताचे 19वे जे व्हाईसरॉय आले, भारताचे 19वे व्हाईसरॉय, त्यांचं नाव आहे लॉर्ड वेव्हेल. ओके, लॉर्ड वेव्हेल हे भारताचे 19वे व्हाईसरॉय. कालावधी त्यांचा 1943 ते 1947. 1943 ते 1947. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये ज्या घटना ज्या आहेत त्या आपल्याला इतक्याशा महत्वाच्या नाहीत, तरी पण आपण त्या आता कव्हर करूया. बघा, पहिलं म्हणजे CR फॉर्म्युला. तर हा कोणी केला होता, तर C राजगोपालाचारी. ओके, C राजगोपालाचारी यांनी CR फॉर्म्युला मांडला होता, परंतु ते अयशस्वी झालं. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर महत्वाची ती आहे म्हणजे आपल्याला 1946 ची कॅबिनेट मिशन प्लॅन. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, कॅबिनेट मिशन प्लॅन, की ज्याच्यामध्ये बघा घटना समितीच्या स्थापनेची तरतूद होती आणि घटना समितीची रचना त्या ठिकाणी दिली होती. तर ही जी आहे ही इतर काँग्रेस आणि लीग या दोघांकडूनही स्वीकार करण्यात आला होता. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या की याच दरम्यान 16 ऑगस्ट 1946 16 ऑगस्ट 1946 हा जो दिवस आहे, लीगने प्रत्यक्ष कृती दिन म्हणून साजरा केला. प्रत्यक्ष कृती दिन. आणि मग त्यावेळी लाखो म्हणजे काय केलं, तर हिंदूंची कत्तल किंवा हिंसाचार उडाला होता. सो 16 ऑगस्ट हा मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन म्हणून घोषित केला होता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग बघा, तर म्हणजे याच्यामध्ये ॲटलीची घोषणा, त्यावेळी पंतप्रधान कोण होते, ब्रिटिश पंतप्रधान ॲटली. ठीक आहे. बघा, पंतप्रधान ॲटलीची घोषणा होती की ब्रिटिश 20 फेब्रुवारी 1947 पर्यंत भारत सोडतील. ओके, ब्रिटिश जे आहेत हे 20 फेब्रुवारी 1947 पर्यंत भारत सोडतील अशी ब्रिटिश पंतप्रधान ॲटलींची घोषणा ही सुद्धा लॉर्ड वेव्हेलच्याच कारकिर्दीमध्ये झाली होती. त्याच्यानंतर भारताचे 20वे आणि शेवटचे व्हाईसरॉय, 20वा व्हाईसरॉय जो आहे, तर त्याचं नाव आहे लॉर्ड माउंटबॅटन. ओके, लॉर्ड माउंटबॅटन भारताचे 20वे आणि शेवटचे व्हाईसरॉय. यांचा कालावधी 1947 ते 1948. ओके, शेवटचे व्हाईसरॉय. ठीक. सो बघा, ही जी माउंटबॅटन योजना आहे, माउंटबॅटन योजना कधी जाहीर झाली असं जर आपल्याला विचारलं, तर माउंटबॅटन योजना 3 जून 1947 ला. माउंटबॅटन योजना 3 जून 1947 ची. ठीक आहे. आणि मग बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होतं, तर लॉर्ड माउंटबॅटन. ठीक आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती, तर लॉर्ड माउंटबॅटनची. आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून C राजगोपालाचारी. ओके, हे दोन्ही पॉइंट इथे लक्षात ठेवायचे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण, तर माउंटबॅटन. आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण, तर C राजगोपालाचारी. ओके, सो अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये जवळपास म्हणजे 1858 ते 1947 मध्ये भारतामध्ये जे 20 व्हाईसरॉय होऊन गेले, सो त्या संदर्भात त्यांच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पूर्णपणे या ठिकाणी इथे कव्हर केलेला आहे. सो आय होप की तुम्ही त्या चांगल्या पद्धतीने समजून घेतले असेल. जर तुम्ही ऑलरेडी ह्या गोष्टी वाचल्या असतील तर तुम्ही या लेक्चरला ॲज अ रिव्हिजन याच्याने घेतला असेल. आणि तुमच्याकडे जर नोट्स नसतील तर तुम्ही ह्या लेक्चरकडून चांगल्या पद्धतीने तुमच्या नोट्स तयार केल्या असतील. आणि इतर सोर्समध्ये तुम्हाला डेटा असेल तर तुम्ही या ठिकाणी अपडेट
करू शकता. जर तुम्हाला पुन्हा म्हणजे रिवाइज करण्यासाठी हा लेक्चर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही फास्ट फॉरवर्ड मध्ये सुद्धा तुम्ही ह्याला बघू शकता. परंतु व्हॉइसरायवर आयोग प्रत्येक एक्झाम मध्ये प्रश्न विचारत असतो. रिसेंटली तुम्हाला बघितलेलं आहे की लॉर्ड मेंटो मध्ये प्रश्न विचारलेला आहे, एक वेगळ्या अँगलने विचारला असतो, परंतु एक बेसिक नॉलेज बेसिक माहिती आपल्याला असली तरी आपण त्या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, म्हणून हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. सो आय होप की ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व व्हॉइसराय चांगल्या पद्धतीने कळले असतील. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आपण या चॅनलवर वेगवेगळ्या विषयांचे लेक्चर अगदी मोफत घेतो, अगदी कितीही वेळा तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आणि लवकरच आपण टेस्ट सिरीज सुद्धा सुरू करणार आहोत येणाऱ्या एक्झामच्या आधी. सो त्याचा सुद्धा तुम्हाला सर्वांना बेनिफिट होईल. आणि ही जी टेस्ट सिरीज असणार आहे ही आयोगाच्या जे आधीचे पेपर आहेत त्याच्या धर्तीवर असणार आहे, त्यामुळे त्याचा एक्झामच्या दृष्टीने नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सो त्याची तारीख आणि त्या टेस्ट सिरीज संदर्भात लवकरच मी अनाउन्समेंट जाहीर करणार आहे. सो सर्वांनी सुद्धा त्याचा फायदा घ्या. त्या दृष्टीने आपल्या जास्तीत जास्त चॅनल शेअर करा. आणि मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून तुम्ही आपल्या लेक्चरचे जे नोटिफिकेशन असतील तुम्हाला त्वरित मिळून जातील. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण व्हॉइसरायचा आढावा घेतला. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इतर घडामोडींचा आढावा घेऊया. तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.